नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण गवारमध्ये बेसन घालून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवतोय, जी की तुम्ही याआधी कधीच बनवली नाही. आणि एकदा जर बनवली ना तर 2-3 वेळा नक्कीच बनवाल किंवा नेहमी बनवाल, इतकी चविष्ट बनते. चला तर मग याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहूया. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता आपण लगेच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम पहा, इथे ना मी गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. ज्या देशी गवारीच्या शेंगा आहेत त्या घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे जर अशा देशी शेंगा मिळत नसतील तर तुम्ही ज्या साध्या पुणेरी गवार असतात ना त्या वापरल्या तरीसुद्धा चालतील. सर्वात अगोदर इथे आपल्याला गवार अशा पद्धतीने मोडून घ्यायचे आहे. याचं मागचं पुढचं देठ किंवा टोक आहे ते काढून टाकायचं आणि मधून असे गवार आपल्याला मोडून घ्यायचे आहे. गवार मोडल्यानंतर पहा अशा पद्धतीने खालच्या बाजूला खेचायचे, म्हणजे याच्या कडेच्या ज्या शिरा असतात ना त्यासुद्धा पहा अगदी सहज अशा निघून जातात. अशा पद्धतीने इथे आपण संपूर्ण गवार व्यवस्थित अशी निवडून घेतलेली आहे. आता ही मोडून घेतलेली गवार आपल्याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे. सर्व गवार इथे आपण छान व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहे. आता लगेचच गॅसवरती कढई ठेवायची आहे. धुवून घेतलेले गवार आपल्याला कढईमध्ये घालायचे आहे. आता गवार जराशी ओलसर आहे त्यामुळे ह्याला 1-2 मिनटं व्यवस्थित अशी कढईमध्ये परतून घेऊया. यामुळे गवार कोरडी होईल. पहा, इथे आपण गवार व्यवस्थित 1-2 मिनटं भाजून घेतली. पूर्णपणे कोरडी झाली की आता यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. तेल घालून छान व्यवस्थित अशी आपण ही गवार परतून घेऊया. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ. तर इथे आपण 2 मोठे चमचे म्हणजेच पाव वाटी इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे. आता हे बेसन पीठ आपल्याला गवारमध्ये घालायचं आहे. गवारमध्ये बेसन घातल्यानंतर याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मात्र आपल्याला गॅस आहे ना बारीकच ठेवायचा आहे. आता गवार आणि बेसन आपण व्यवस्थित अशी कढईमध्ये बारीक गॅसवरती भाजून घेऊया. बेसनला छान खमंग असा वास सुटेपर्यंत आपल्याला ही गवार कढईमध्ये छान अशी भाजून घ्यायची आहे. गवार अशी अगोदरच भाजून घेतल्यामुळे भाजी चवीला खूपच भन्नाट लागते आणि पटकन शिजते सुद्धा. पोहे इथे आपण बेसनला मस्त खमंग वास सुटेपर्यंत छान असं भाजून घेतलेलं आहे. गवारसुद्धा अगदी मस्त अशी भाजली गेलेली आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपण याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. आता यावरती आपल्याला पाण्याचा शिपका मारायचा आहे. अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि यावरती शिपका द्यायचा आहे, पाणी शिंपडायचं आहे. पाण्याचा शिपका दिल्यानंतर आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि आता यावरती झाकण ठेवून 2-3 मिनटं आपल्याला ही गवार छान अशी भाजून घ्यायची आहे, वाफवून घ्यायची आहे. यावरती आपण झाकण ठेवूया. मध्यम गॅसवरती गवार वाफवून घेऊया. 3 ते 4 मिनटानंतर यावरती झाकण काढलं आणि ते पहा गवार आपली छान अशी वाफली गेलेली आहे. अगदी व्यवस्थित अर्धी कच्ची शिजलेली आहे. आता लगेचच आपण ही भाजून घेतलेली वाफवून घेतलेली गवार कढईमधून काढून घेऊया. आणि आता आपल्याला ना याच कढईमध्ये भाजी फोडणी घालायची आहे. म्हणजे काय ना आपल्या भांड्याचा पसारासुद्धा जास्त होत नाही. आता यामध्ये आपण तेल घालूया. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये घालायची मोहरी. मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे. जिरे छान असे फुलले की ठेचून घेतलेला लसूण घालायचा, कढीपत्ता घालायचा, सोबतच बारीक चिरलेला एक मोठ्या आकाराचा कांदा घालायचा. आता कांदा छान लालसर होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेऊया. कांदा छान लालसर असा होईपर्यंत आपण इथे याला परतून घेतलेला आहे. आता यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. टोमॅटो घालून छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा टोमॅटो पटकन असा मऊसूद व्हावा, थोडासा शिजला जावा याकरता यावरती आपण मीठ घालूया. आता इथेच आपल्याला भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. पुढे आपल्याला मिठाची गरज नाही पडणार, त्यामुळे अगोदरच इथे मीठ घातलं आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. म्हणजे टोमॅटो पहा पटकन असा शिजला गेलेला आहे, जरासा मऊसूद झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत, जसे की 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळं तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला घालायचा आहे. त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे आणि कोणताही मसाला इथे तुम्ही वापरू शकता. गरम मसाला किंवा चिकन मटन मसाला वापरू शकता. आता हे सर्व मसाले आपण या तेलामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले छान असे मिक्स केले की यामध्ये भाजलेली गवार घालायची आहे. आणि आता ही गवार यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. 1 मिनिटभर व्यवस्थित असे याला परतून घ्यायचं आहे. परतून झालं की यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे.
तर गवार भाजताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं आणि टोमॅटो कांदा परतताना सुद्धा आपण मीठ घातलेलं, त्यामुळे आता भाजीमध्ये मीठ बरोबर पडलेलं आहे। आता छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, 1 ग्लास पाणी घालूया। गवार भाजलेली आहे त्यामुळे पटकन शिजते, जास्त पाण्याची गरज पडत नाही। अगदी 1 ग्लास आपण पाणी घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। भाजीला व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची आहे। पहा इथे भाजीला छान अशी उकळी आली। आता आपण गॅस बारीक करूया, यावरती झाकण ठेवून भाजी बारीक गॅसवरती 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित अशी शिजवून घेऊया। 1-5 मिनिटानंतर यावरचं झाकण काढलं आणि इथे तुम्ही पाहू शकता भाजी अगदी मस्त अशी शिजलेली आहे। भाजीला रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे। ही भाजी दिसायलाही सुंदर दिसते ना, त्यापेक्षा चवीला तर खूपच जबरदस्त अशी झालेली आहे। मस्त अशी इथे आपली बेसनमधली गवारीची शेंग तयार झालेली आहे। नेहमी तीच त्याच पद्धतीचे गवार खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने गवार बनवून पहा, चवीला खूपच जबरदस्त लागते। गरमागरम अशी ही गवारीची शेंग तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत सर्व करू शकता। टिफिनसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची गवारीची शेंग नक्कीच बनवू शकता। तुम्हाला ही गवार बनवण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। सोबतच तुम्ही माझा आजचा हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहिला आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन आणि भन्नाट अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। आपल्या चॅनलवरती मी अशाच भन्नाट रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा। मला खात्री आहे तुम्हाला आपल्या रेसिपीज जरूर आवडतील। चला भेटूया नवीन रेसिपीमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला मग बाय बाय।